मुंबईमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तापमानामध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। काल मुंबईमध्ये जवळपास 34 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद जी आहे ती नोंद झाल्याचं पाहायला मिळालं आणि याच तापमानापासून मुंबईकरांचा बचाव व्हावा यासाठी हीट शेल्टर जे आहे ते या ठिकाणी दादरमध्ये उभारण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दादर टीटी परिसरामध्ये जे आहे ते सिग्नल ज्या ठिकाणी लागतो ह्या सिग्नलवरती हीट शेल्टर जे आहेत ते हीट शेल्टर आता उभारण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि ज्यावेळेस या ठिकाणी सिग्नल लागेल सिग्नल लागेल त्यावेळेस वाहन चालकांना थोडासा दिलासा म्हणून जो आहे तो या शीट शेल्टरचा वापर जो आहे ते वाहन चालक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण की गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ जी आहे ती वाढ होत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत होतं। असंही अशा उकाड्याला मुंबईकरांना सामोरं जावं लागत होतं आणि विशेष करून मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर सिग्नल यंत्रणा ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी देखील वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी अनेक वाहन चालक जे आहेत ते वाहन चालक सिग्नलवर उभे असताना मोठ्या प्रमाणात त्यावेळेस देखील उन्हाचा तडाखा त्यांना बसत होता। म्हणून त्यांच्याच सेवेसाठी या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी एक हीट शेल्टर जो आहे ते या ठिकाणी उभारण्यात आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आज देखील मुंबईमध्ये तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअसपर्यंत राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे। गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तापमान जे आहे ते दिवसेंदिवस वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि याचवरती उपाय म्हणून स्थानिक नगरसेवकांकडून जे आहे ते अशा पद्धतीने हीट शेल्टर जे आहेत ते उभारण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।